आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे नंदू आणि मगर. नंदू नावाचं एक धाडसी माकड होतं. कठीण कामं देखील नंदू धीटपणे करत असे. मनाला येईल तसा तो एकटाच जंगलात फिरायचा. एक दिवस फिरत फिरत तो नदीपाशी येऊन पोचला. नदीत एक बेट होतं. त्या बेटावरच्या झाडांना खूप आंबे लागले होते. काहीही करून नंदूला त्या बेटावर जायचं होतं, पण नदी खूपच मोठी होती. या बेटावर जावं कसं असा तो विचार करू लागला. तेवढ्यात त्याला नदीत एक मोठा खळक दिसला. नंदूने एक मोठी उडी मारली आणि तो त्या खळकावर पोचला. मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो थेट बेटावरच पोचला. खरं तर हे फारच धोक्याचं होतं, पण नंदू काही कमी धाडसी नव्हता. नंदूनं बेटावरचे मनसोक्त आंबे खाल्ले आणि मजेत फिरून झाल्यावर खळकावर परत एकदा उडी मारून गेला. तसाच तो घरी परत आला. त्यानं आपल्या आईबाबांना या बेटाबद्दल सांगितलं. आपल्या मित्रांना तर त्यांना आपल्याबरोबर बेटावर यायचं आमंत्रण देखील दिलं. बेट फार दूर होता, आम्ही येणार नाही असं म्हणून मित्र त्याच्याबरोबर यायला तयार नव्हते. भूक लागली की नंदू एकटाच बेटावर जायचा. नंदू असा बेटावर ये जा करतो हे एक मगर फार लक्ष देऊन पाहत असे. तिनं विचार केला, काहीही करून या माकडाला पकडून खायला हवं. पावसाचे दिवस होते. नदीचं पाणी बरंच वाढलं होतं. नदीतला बराच खळक पाण्याखाली गेला होता. एक दिवस नंदू बेटावरून परत यायला निघाला तेव्हा खळकाचा अगदी थोडासाच भाग दिसत होता. नंदू काळजीपूर्वक खळकावर उडी मारण्याच्या बेतात होता, पण तो एकदम थांबला. असं कसं झालं? खळक तर आता पहिल्यापेक्षा अचानक मोठा कसा का झाला? यात नक्कीच काहीतरी धोका असणार. थोडा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली. नंदूनं मोठ्यानं विचारलं, खळक दादा, तू ठीक आहेस ना? पण काहीच उत्तर आलं नाही. नंदूनं परत मोठ्यानं विचारलं, आज तू बोलत का नाहीस? खळकावर झोपलेल्या मगरीला वाटलं, हा खळक बहुधा रोज माकडाशी बोलत असेल. अरे दादा, तू काय म्हणत होतास? मगरीनं विचारलं. तिचं डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेलं होतं. नंदूला मगरीची युक्ती समजली. तो म्हणाला, तू मगर आहेस ना? तुला काय हवंय? मगरीनं रागावूनच उत्तर दिलं, मी तुला खाणार आहे. नंदू विचारात पडला. आता या मगरीपासून सुटका कशी करून घ्यावी? मग त्याला एक उपाय सुचला. तो म्हणाला, मगरताई, एवढंच ना? तू तुझं डोकं जितकं मोठं उघडता येईल तितकं उघड. मी सरळ तुझ्या तोंडातच उडी मारेल, पण तू डोळे मात्र अगदी घट्ट मिटून घे. माझी उडी जर चुकली तर तुझ्या डोळ्यांना लागेल ना? मूर्ख मगरीनं आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि तोंड उघडून वाट पाहू लागली. नंदूनं नीट लक्ष देऊन बरोबर मगरीच्या पाठीवर उडी मारली आणि दुसऱ्याच उडीत पलीकडच्या किनाऱ्यावर पोचला. मगरताई, तू मला कधीच पकडू शकणार नाहीस. आणि नंदू हसतच पडून गेला. तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची मजेदार गोष्ट? मॉरल स्टोरीज फॉर किड्स इन मराठी पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.